संतोष गाडे यांची दावण आहे बघा कुर्डूकरांची. इकली का आज काय? किती आणलेत? 2 आहेत. कशी दाताला? कडदात करते. दूध 28 लिटर दूध आहे बघा. टाइम गेला 8 दिवस अजून. किंमत काय सांगितली बाय? किंमत 31. आणि ही 1,20,000. ही दाताला दोन्ही कडदात करते द्या. दुधीला थोडं कमी दिसतं त्यापेक्षा आहे ना. 25+ दूध आहे हिला. किंमत काय सांगितली? 21. आज दर 21-31च्या आसपासच दर सांगायला लागले बघा मार्केटमध्ये. विषय असा झाला आहे, बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला आहे आणि पाऊस पडल्यानंतर एक होप असते शेतकऱ्याला की आत्ता काहीतरी होईल, म्हणजे सुरुवात तर झाली, त्याच्यामुळं आपण व्यवहार करू शकतो. तर आज बाजारामध्ये त्या मानाने बरीच लोक आलेली आहेत. ज्या मागच्या बाजारी पूर्ण रिकामा 50% गर्दी होती. तर आज दर पण 1,20,000 1,30,000 ह्या पटीमध्ये दर चालू आहेत. आपण आलो आता शेतकऱ्याच्या दावणीला. तर बघा इथं व्यवहार झालेला आहे. मामा कुठलीच झालं व्यवहार? कुठली झालं? तिथं झालं काय? इथं व्यवहार झाला. शेतकऱ्याची गाय आहे बघा. कसं झालं व्यवहार? 60,000. एक नंबर. कोणाला बाजारात गाय खरेदी विक्री करायची असेल तर या माणसाला भेटू शकता बघा. नंबर सांगा तुमचा. 76 हां 36 हां 37 हां 64 हां 64. फोन करा. चांगल्या टॉप क्लासच्या गायी तुम्हाला 60,000मध्ये गायीचा व्यवहार करून दिला. एकदम मस्त मापामध्ये. एकच नंबर. 60,000ला ती शेतकऱ्याची गाय गेली. ही पण शेतकऱ्याची ताजी वेलेली गाय. कधी येली होय? होय. काय सांगितली किंमत? 80,000. एकदम मापात किंमत सांगितली. कलर पॅच बघू शकता गाईचा. आणि खाली काय खोंड आहे. खोंड पण एकदम चांगलं झालंय बघा. नाथखोळ. कुठल्या गावावरून आली दादा? बार्डीवरून आली बघा. 80,000. कुठले? अंजनगावचे. टाईम आहे अजून हिला? 15 दिवस टाईम आहे. किती सांगितलं? 60,000. शेतकऱ्यांची अपेक्षा 60-70च्या आसपासच असते बघा. सांगायलाच भैयानी 60,000 सांगितले. ते शेतकऱ्याची गाय अंजनगाववरून आलेली आहे. सोडून दाखवायला चालू. कितीपर्यंत जाईल बघा. बरेच लोकांना पेरणीसाठी आता अडचणी असतात शेतकऱ्याला की आता पाऊस पडलाय तर आपल्या रानामध्ये काहीतरी करावं. त्याच्यामुळे छोटी खोंड पार्ट्या गाई मोठ्या गाई आलेल्या असतात. पण ज्यांच्याकडे आपल्याला घेण्याची दानत आहे त्यांनी शेतकऱ्याकडून व्यापाऱ्याकडून 1,30,000 1,20,000ची घेण्यापेक्षा शेतकऱ्याला 5 पैसे आगाऊ देऊन जर घेतली तर त्याचा फायदा त्याच्या शेतीमध्ये होतो, त्याच्या कुटुंबाला होतो. तर सरास आपण शेतकऱ्यांकडून गाई खरेदी कराव्या. आता एक व्यवहार चालू आहे तो घेऊया. सर्वप्रथम इथे एक गुलाल पडलाय. तो गुलाल आपण कव्हर करतोय. तर कसा पडलाय बघू आपण. गाई आहे पार्टी. कसं पाडला गुलाल? पार्ट्या गाय आहेत बघा दोन्ही पण. ही गाभण आहे 7 महिन्याची. 7 महिन्याची तपासून गाभण गाय विकली. कशी दिली बाया? 37,000 फक्त. कलर पॅच बघू शकता. कातन बघा कशी ब्रँड आहे. आणि एकदम मापामध्ये 2-3 महिन्यामध्ये गाय 60,000ला गाय आरामात विकणार. कुठल्या गावचे? होळे. 4 दात आहे बघा. दाताला नंबर सांगा. हां 95-92. आणि ही दुसरी? ही पार्टी आहे. दाताला 4 दात आहे. कशी दिली? 25,000 फक्त. 5 लिटर दूध आहे. तर एकदम मापामध्ये लावल्यामुळं लवकर गुलाल पडला. नंबर तुम्हाला दिलेला आहे. पार्ट्या गाई गाभण गाय तुम्हाला इथं मिळून जातील. शेतकऱ्याच्या गाय आहेत त्या. कोळेगाव माढा तालुक्यातलं तिथल्या ह्या गाय आहेत. ओके. जय हरी. नमस्कार.
किंमत सांगा तेच नाही. कोणती आहे का? हाय गड्या. ए बरा ए बोरा सांग की काय सांगितलंय? कशी आहे पार्टी का आपण पार्टी आहे पार्टी. किती दूध? दूध 6 लिटर देते. 6 लिटर 6 लिटर. दाताला आता जुळली. जुळली. काय सांगितलं परत करते हा. किती? 39 सांगतो आम्ही. बर कमी जास्त होईल. होय काय? कालवड हा, कारण 4 आहे ती. 4 आहे ते कितीच्या पटीत? हे 30 ते आता हे अलीकडलं एक मोठा जरा. हां ती बारकेली 3 आहे ती. हां मोठ्याचं किती बारक्याचं किती? ह्याचं 20. बर ती 15 पट्टी. 15 ना पट्टी. बांडी बुंडी कलर पॅच मधले ती बा. नंबर सांगा तुमचा. 99 हां 75 हां 48 56 हं. 19. 19. पार्ट्या गाई आणि कालवडी झालाय व्यवहार सुजित? कसा झालाय कधीला उठव. व्यवहार झालाय? कसा झालाय? 23,000ला पार्टी काय बघा. ॲक्च्युअल दर व्हिडिओ टाकते का अर्ध्या पाऊन तास नाथ एक अर्ध्या पाऊन तास. माहिती एक व्यवहार चालू आहे लाईव्ह. बघा इथं व्यवहार चालू आहे शेतकऱ्याचे. शेतकऱ्याची गाय आहे बघा. यासाठी एवढा कालवा चालू आहे. गाय बघा पण शास्त्रानुसार जरा वर खाली पुढचे सड वर आहेत, मागचे खाली आहेत. गाय कलर पॅचचे मोठे कोटबाज आहे, दूध देऊ शकते. आता कसंच म्हणतात काय माहीत. नोटाची गड्डी घेऊन त्यांच्या मागं गिरायक लागले. बघू आपण आता कसा पट्टी पडते हिची. तुमच्यामध्ये कितीला गेली पाहिजे कमेंट करून सांगा. गाई 10-11 आरामात पिळणार गाई. सगळं चांगलं आहे, फक्त पुढची सर्व वर आहेत आणि मागची सडक खाली आहेत. एवढं शास्त्र आहे. आणि कासाला डिलेचा अर्धा 8 ते 15 दिवस गाई अजून घे. 50, 55, 60चा विषय बघा. शेतकरी 60 म्हणतात, गिराईक 55 म्हणते. तर सराज दर हा 60-70 हजार आहे. जर तुम्ही कोब्यावरच्या व्यापाऱ्यांच्या जर दावणीतल्या गाई बैल तर तुम्हाला 1,31,00,000 सांगण्याला मिळेल. पण लाखाच्या आसपास तुम्हाला गाय सुटेल. पण गाय ती मोठी असते, मोठ्या मापाला असते, तरणी असते, पहिल्या दुसऱ्या व्यताची आणि दुधाला पण चांगले असते. बाकी आपल्याला शेतकऱ्यांच्या घ्यायचे असलं तर आपल्याला 60-70 हजारामध्ये चांगल्या मिळतील. बिचारे अडचणीत असतो आणि त्याला सहकार्य करणं आपलं भाग आहे काम. त्याच्यामुळं आता पेरणीचे दिवस आलेत. शेतकऱ्यांच्या गायी बऱ्याचशा बाजारात येणार आहेत. काही जशा असतील तशा गायी आणल्या जातात बघा. आता ही यायला झाली का पार्टी? पार्टी आहे. किती सांगितले याचं? कोण आहेत वडील आहेत का? आत्ताच आणली बघा मार्केटमध्ये. 30,000 सांगतायत. शेतकरी सध्या आता पेरणीचे दिवस आहेत, त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या गाय बाजारामध्ये भरपूर येणार आहेत. शेतकऱ्याचीच बघून गाय खरेदी करा. गाय तुम्हाला चांगली आणि कमी किमतीमध्ये. ही व्यापाऱ्याच्या दावणीला गेली तर 50,000शिवाय तुम्हाला किंमत ऐकायला मिळणार नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याची गाय यायला झाली का पार्ट्या गाई बघा कसे. दोन्ही पार्ट्या गाय आहेत. त्या बऱ्याचशा कमेंट आपल्याला येते त्या की पार्ट्या गायींचे व्हिडिओ टाका. 5-5 लिटर दूध आहे आणि दोन्ही चांगले. दाताला जुळलेले. काय सांगितलं तर? पलीकडे 40, 40 आणि 35 एकदम मापात सांगितले. एकदम अशा काही खराब नाही. त्याले केस कुरळी झाल्यात असं काय नाही. एकदम चमकबाज दोन्ही पण गाय आहेत. त्या कमी जास्त होईल. नंबर सांग. 99, 70 26, 26 74, 75, 74, 75, 40 आणि 35,000. आणि कालवडी तिन्हीची 25,000 किंमत सांगितली बघा. 3 कालवडी 25,000. बाजाराव्यतिरिक्त तुम्ही कधी पण मोडणीमध्ये आला, समोर तुम्हाला मार्केटच्या ॲडचं शेड दिसतंय पत्र्याचं. त्या शेडमध्येही तुम्हाला बांधलेले दिसतात. त्याच्यामुळं ज्या लोकांना पार्ट्या गाई पाहिजे होत्या त्यांना 2-3 जणांचे नंबर दिलेत आपण, त्यांच्याकडून घेऊ शकता. 35 ते 30,000 रेंज सांगायची असते. तुम्हाला 27-30 हजारापर्यंत तुम्हाला या पार्ट्या गाई तुम्हाला मिळून जातात. नंबर आलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आपल्या आयडीला चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.